श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला कच्च्या कैरीचा गोड आंबा बनवून दाखवणार. आंबे छान चिरून घेतले, त्याच्यात बाटा पण घेतलेला आहे. नंतर कुकरमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये ते पातेलं ठेवायचं आहे. पाण्याचा वापर करायचा नाही. नंतर कुकर लावून एक शिट्टी करून घ्यायची आहे. एक शिट्टीमध्ये आंबे छान शिजतात. शिजल्यानंतर ते आंबे एका ह्याच्यात काढून घ्यायचे. पातेली बाहेर काढायचे. बघा कसे छान शिजलेत ते. एकदम सॉफ्ट व्हायचे, साल सुटली नाही पाहिजे त्याची. छानपैकी काढून घे. त्यासाठी मसाला, हळद, तेल, मीठ, जिरं मोहरी आणि एक कढई घ्यायची आहे. कढई इंडक्शनवर तेल तापून घेतल्यानंतर त्यात जिरं मोहरी छान तडतडून द्यायची आहे. छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं तो आपण आंबा वाफवून घेतलेला आंबा आहे तो टाकायचा आहे त्याच्यामध्ये हळद, तिखट तुम्हाला प्रमाण कसं हवं आहे तसं टाका. मी 2 चमचे तिखट टाकलेलं आहे छोटा. नंतर ते आंबे छान मिक्स करून घ्यायचे आहेत. नंतर त्याच्यामध्ये द्यायचं आहे मीठ झाल्यानंतर गूळ सांगायला मी विसरले होते. गूळ टाकायचं त्याच्यामध्ये. गूळ टाकून झाल्यानंतर छान परत हलवून घ्यायचं व्यवस्थित. हलवून घेतल्यानंतर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे आवडतात ते पण सांगा. त्याच्यामध्ये जाईल साखर आणि गुळाचा एकदम व्यवस्थित प्रमाण टाकायचं आहे त्याच्यामध्ये. साखरेने जरा व्यवस्थित ग्रेव्ही तयार होते. बघा आपला आंबा किती छान तयार झाला आहे. तो ग्रेव्ही बघा त्याची. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. बघा कसं छान आंबा झाला आहे तो. 2 घास रस. खायला पण छान. वरण भात आंबा. या दिवसात तर आंब्याची चव छान लागते. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.